महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ, तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीनही रत्नांची ओळख करून देणारे महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन. आजच्या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व उपासक उपासिका, मिलिंद प्रश्न या ग्रंथांतर्गत आज या ठिकाणी 2 प्रकरणाचं आपण वाचन केलेलं आहे. त्यामध्ये एक प्रकरण आहे झाड अचेतन असण्यासंबंधी प्रश्न, आणि दुसरं प्रकरण आहे भोजनदानामुळे महान फळ प्राप्त होण्यासंबंधी प्रश्न. तर वेगवेगळ्या अनुवादकांनी वेगवेगळे त्यांच्या त्यांच्या म्हणजे समजुतीनुसार त्यांनी टायटल दिलेले आहेत आणि शब्दांचा सुद्धा त्या पद्धतीनं वापर केलेला आहे. हे आता आपल्याला 2 रेफरन्स ग्रंथ वाचल्यावरून आपल्याला दिसून पडते. सार तोच आहे, शब्द जरी बदलले असेल तरी सार मात्र तोच आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे काही संदर्भ आलेले आहे किंवा जे काही लिहिल्या गेलेलं आहे त्याला आपण आतापर्यंत अनेक प्रकरणाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता या ठिकाणी जे प्रकरण आलेलं आहे झाड अचेतन असण्यासंबंधी प्रश्न, तर या ठिकाणी जी गाथा आलेली आहे अचेतनं ब्राह्मण असुनंतं जानं अज्जानंतमिम्मं फलासं आरद्ध वीर्यो धूप मप्पमत्तो सुखसेयं पुच्छासी किस्संग हेतुती. याचा अर्थ असा दिलेला आहे की हे ब्राह्मणा, जो अचेतन आहे, जो ऐकू शकत नाही, अशा या पळसाच्या वृक्षाला, आता हे जे वृक्षाचा उल्लेख झाला ते वृक्ष आहे पळसाचं वृक्ष, ते अचेतनही आहे आणि ऐकूही शकत नाही, है ना. त्याच्यामध्ये चेतना नसते, त्याला इंद्रिय नसतात आणि म्हणून ते ऐकूही शकत नाही. व्यावहारिक गोष्ट आपणा सर्वांना माहीत आहे. ते अज्ञानामुळे ओळखू शकत नाही. तर हे झाडाच्या संदर्भाने म्हटलं गेलेलं आहे. परंतु तुम्ही प्रयत्नशील, स्थिर, अप्रमादी आहात, सुखी, श्रेष्ठ आहात. मग कोणत्या उद्देशाने हे विचारित आहात? परंतु तुम्ही तर प्रयत्नशील आहात, स्थिर आहात, अप्रमादी आहात, सुखी आहात, श्रेष्ठ आहात. मग कोणत्या उद्देशाने हे विचारित आहात? यातून एक गोष्ट मात्र निश्चितपणे स्पष्ट होते की ब्राह्मण हा साधासुद्धा ब्राह्मण नव्हता. ब्राह्मण या अर्थानं की तो स्थिर होता, प्रयत्नशील होता, अप्रमादी होता, सुखी होता, श्रेष्ठ जीवन जगणारा होता. या अर्थानं भगवान बुद्धाने त्याला ब्राह्मण म्हटलेला आहे, है ना. तर कारण ब्राह्मणाचा जो भगवान बुद्धांनी म्हणजे व्याख्या केलेली आहे ती अशाच प्रकारची आहे की श्रेष्ठ जीवन जगणारा. आणि इथे हा ब्राह्मण जो भगवंताजवळ बसलेला होता तो श्रेष्ठ जीवन जगणारा ब्राह्मण होता. आणि मग पुन्हा असंही म्हटलं गेलेलं आहे, दुसरा रेफरन्स आहे हा वेगळ्या ठिकाणचा एक रेफरन्स आणि हा दुसऱ्या ठिकाणचा हा एक रेफरन्स. या दोघांना, या 2 रेफरन्सेसला एक प्रकारे त्याची तुलना करून त्याच्यामध्ये जो काही विरोधाभास आहे तो विरोधाभास स्पष्ट करण्यासाठी भंते नागसेनाला राजा मिलिंद विनंती करतो आहे. आतापर्यंतचे असेच प्रश्न किंवा गाथा आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. दुसरी गाथा काय? इति फंदन रुक्षोपी तावदे अज्जभासथ मह्यं पी वचनं अथी भारद्वाज सुनोही मेती. आता इथे स्पष्टपणे भारद्वाजाचा या गाथेमध्ये उल्लेख आलेला आहे. त्या गाथेमध्ये त्या नावाचा उल्लेख नाही, म्हणजे त्या गाथेमध्ये कदाचित दुसरा ब्राह्मण, आणि यामध्ये हा भारद्वाज आहे बुद्धाच्या समोर, आणि बुद्धाच्या समोर भारद्वाज आहे आणि भारद्वाजाला बुद्ध सांगत आहे फंदनाच्या वृक्षाने सुद्धा म्हटलेले आहे. आता तिथे पळसाच्या वृक्षाचा उल्लेख होतो. इति फंदन रुक्षोपी म्हणजे येथे हे फंदन वृक्ष आहे आणि त्या फंदन वृक्षाने सुद्धा म्हटलेलं आहे की तुम्ही सुद्धा आपल्या संबंधी बोलत आहात, परंतु मला सुद्धा शब्द आहे, तेव्हा हे भारद्वाज आपण माझे ऐकावे. असं कोण म्हणत आहे?
तर ते फंदन नावाचं वृक्ष ते भारद्वाजाला म्हणत आहे की तुम्ही माझं ऐकावे, मला सुद्धा शब्द आहेत तेव्हा तुम्ही माझं ऐकावे. असे हे दोन शब्द आलेले आहेत. म्हणजे एका संदर्भाने भगवान बुद्ध ते वृक्ष अचेतन आहे असं म्हणतात, ते ऐकू शकत नाही असं म्हणतात, ते ओळखू शकत नाही, ते अज्ञान आहे ना. आणि दुसरीकडे या ठिकाणी फंदन नावाचा वृक्ष त्या भारद्वाज ब्राह्मणाला म्हणतो की मला सुद्धा शब्द आहे, तुम्ही माझे ऐकावे. तर मग आता यातलं कोणतं वाक्य खरं आहे, असा हा उभय कोटीचा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झालेला आहे, असं या ठिकाणी राजा मिलिंदाचं म्हणणं आहे. मग पुढे असा उल्लेख आलेला आहे, भंते नागसेन त्यांना स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न करतायत की वृक्ष अचेतन आहे आणि फंदेन वृक्ष भारद्वाजासोबत ते बोलतो आहे. तर फंदेन वृक्ष भारद्वाजासोबत बोलतो म्हणजे नेमकं फंदेन वृक्ष भारद्वाजासोबत बोलत नाही, तर अशा पद्धतीचा प्रघात आहे आणि त्या पद्धतीच्या भाषा आजही आपण म्हणजे एक प्रकारे वापरत असतो त्या ना. आणि म्हणून जसाच्या तसा अर्थ या ठिकाणी घेण्याचा काही प्रश्न नाही. तर तो वृक्ष बोलत नाही, तर ती एक भाषा आहे आणि तशा पद्धतीचा प्रघात शब्द वापरत आपण असल्यामुळे, आणि ते पुढे फार चांगल्या पद्धतीचं उदाहरण सुद्धा देतात. ते उदाहरण काय देतात, ते म्हणतात ज्याप्रमाणे हे राजा गाडीवर धान्य लादल्यानंतर लोक तिला धान्याची गाडी असे म्हणतात. गव्हाचा ट्रक आला होता, तांदळाचा ट्रक आला होता, आपणही बोलताना व्यावहारिक पद्धतीने असे शब्द वापरतो. पण तो काही तांदळाचा ट्रक नसतो, तो असतो लाकडाचाच ट्रक है ना, तो लाकडाचाच ट्रक असतो. तर अशाच पद्धतीने धान्याची गाडी ज्यावेळेस आपण म्हणतो तसा तो एक प्रघात असल्यामुळे आपण त्याला धान्याची गाडी म्हणतो. ती धान्यमय गाडी नाही, तर गाडी लाकडाने बनलेली आहे, परंतु तिच्यावर धान्य लादलेले असल्यामुळे लोक व्यवहाराकरिता धान्याची गाडी असे म्हणतात. अतिशय उपयुक्त असं उदाहरण या ठिकाणी भंते नागसेनांनी दिलं. आणि हे उदाहरण देत असताना अशाच पद्धतीनं मिलिंद राजाचा जो काही गैरसमज झालेला होता तो त्यांनी या ठिकाणी दूर केला की ते वृक्ष बोलत नाही, कारण वृक्ष तर अचेतनच आहे. आणि मग ते स्पष्ट करतात की त्या वृक्षांवर राहणाऱ्या देवता ते जे काही बोलतात त्याला वृक्ष म्हटलेले आहे ना. आणि मग बोलताना वृक्ष बोलताय असं सांगितलं गेलेलं आहे. तर आता या गोष्टींवरून वृक्षावर असणाऱ्या देवता कोण, वृक्षावर असणाऱ्या देवता काय बोलतात, कसं बोलतात, त्यांचं कोण ऐकतो वगैरे वगैरे, या ज्या काही गोष्टी आहेत या एका वेगळ्या स्तरावरच्या गोष्टी आहेत. कदाचित ज्यांची चेतना अतिशय सूक्ष्म असेल ते अशा लोकांचं म्हणजे अशा लोकांची भाषा म्हणा किंवा अशा लोकांचे शब्द म्हणा ऐकण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असू शकते. आपण त्या गोष्टीला नाकारू शकत नाही. अत्यंत उच्च पातळीवर जगणारा मनुष्य किंवा ज्याचं मन अतिशय सूक्ष्म असं आहे तो अनेक गोष्टींना ग्रहण करतो. या अस्तित्वातल्या अनेक गोष्टी तो जाणतो, अनेक गोष्टींचं रहस्य त्याला माहीत असते, अनेक गोष्टींचा अनुभव तो घेत असतो. त्यामुळे असे अनुभव त्याला येत असतील किंवा नाही येतात असंही आपण म्हणू शकत नाही, नाही का. असे अनुभव त्याला नाही येणार असंही आपण म्हणू शकत नाही. तर अशा अनेक प्रकारचे अनुभव त्याला घेता येत असेल. होऊ शकते त्याला पक्ष्याची भाषा समजत असेल, होऊ शकते त्याला इतर म्हणजे इतर जे पशु पक्षी आहे नाही का त्यांच्या भावना किंवा त्यांच्या संवेदना जाणण्यामध्ये तो सक्षम असू शकते. तर अशा अनेक बाबी होऊ शकतात. जो अरहंत असेल त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी निर्माण होत असते आणि त्या कॅपॅसिटीच्या आधारावर तो अनेकांशी संपर्क म्हणजे साधू शकण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण म्हणजे होण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी नाकारता येत नाही. कारण त्यांच्यामध्ये ते बल, जेव्हा माणूस अरहंत होतो त्याला त्या विशिष्ट पद्धतीचे बल प्राप्त होतात, हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे ना. थोडीशी विद्या शिकली तरी त्या विद्येतून माणसाला अनेक पद्धतीचे बल प्राप्त होत असतात. संमोहन विद्या म्हणजे काय, एक बलच आहे ना. एक त्याच्यामध्ये कॅपॅसिटी निर्माण होते की तो लोकांना सहजपणे संमोहित करत असतो. तर ही जी काही कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी थोड्याशा प्रयत्नातून जर त्याला प्राप्त होत असेल, ऐक नाही,
तर त्याची मनोवस्था खूप उंचावलेली आहे असंही काही नसतं. आणि असं असून सुद्धा संमोहन विद्या आणि त्या संमोहन विद्याच्या माध्यमातून इतरांना संमोहित करण्याची कला जर त्याला अवगत होत असेल तर मग अरंत झालेल्या भिक्षूंकडे किती मोठं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असेल याची आपण कल्पना करू शकतो. आणि त्याची अनेक उदाहरणं सुद्धा भगवान बुद्धाच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं हे जे काही वाक्य आलेलं आहे ते प्रत्यक्ष वृक्ष बोलते अशा संदर्भाने आलेलं नसून तर त्या वृक्षावर ज्या काही देवता बोलतात आणि हा जो काही अरहंत व्यक्ती असेल ना, श्रेष्ठ जीवन जगणारा व्यक्ती असेल तर तो त्याच्याशी ह्या पद्धतीनं संपर्क करू शकतो असा हा जो काही या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. तर याचा या ठिकाणी म्हणजे उल्लेख आलेला आहे. तर हे या पद्धतीनं आपण हे समजून घेऊया. नंतरचं जे प्रकरण आलेलं आहे ते भोजनदानामुळे महान फळ प्राप्त होण्यासंबंधी. तर आपल्या सर्वांना माहित आहे की 6 वर्ष कठोर तपश्चर्या केल्यानंतर भगवान बुद्धाला जेव्हा ज्ञान प्राप्ती झाली नाही आणि जेव्हा अतिशय म्हणजे भगवान बुद्धाची जी काही अवस्था आहे ते आपल्या सर्वांना माहित आहे. पाठ आणि पोट एक झालेलं होतं आणि ते कुठल्याही क्षणी त्यांना मृत्यू येईल इथपर्यंत त्यांनी त्यांच्या शरीराला एक प्रकारे झिजवलेलं होतं. आणि त्यांनी बघितलं की इतकं सगळं करून सुद्धा आपल्याला ज्ञानप्राप्ती होत नाही, म्हणजे हा मार्ग चुकीचा आहे, आत्मक्लेशाचा मार्ग चुकीचा आहे, शरीराला त्रास देण्याचा मार्ग चुकीचा आहे. हे जेव्हा त्यांनी जाणलं त्यावेळेस बुद्धत्व प्राप्तीच्या अगोदरचं पहिलं भोजन ना सुजाताच्या हातून त्यांनी ग्रहण केलेलं होतं, सुजाताची खीर. आणि म्हणून सुजाताची खीर हे आज जगभर प्रसिद्ध आहे, कारण ते बुद्धत्व प्राप्तीच्या अगोदर प्राशन केलेलं, ग्रहण केलेलं भगवंताचं ते पहिलं अन्न होतं. आणि सुजाताची खीर खाऊन संकल्प करून मग ते बोधिवृक्षाखाली बसले आणि मग त्यांनी बुद्धत्व प्राप्त करून घेतलं. म्हणून त्या भोजनाला महत्व आहे. आता दुसरा मांजर आहे, बरोबर आहे. तर दुसरा जो काही महत्वाचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे तो म्हणजे चुंदाच्या भोजनाचा उल्लेख आलेला आहे. तर एक मिनिट मी रूम बदलवतो. तर चुंदाच्या भोजनाचा हा जो उल्लेख आलेला आहे तर या भोजनाच्या संबंधाने सुद्धा आपल्याला बरीच माहिती आहे, कारण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचत असताना आपल्याला चुंदाच्या भोजनाविषयीची जी काही बाब आलेली आहे ती आपण ऐकलेली. आणि हे चुंदाचं भोजन ग्रहण केल्यानंतर भगवान बुद्धाला महापरिनिर्वाण प्राप्त झालं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की चुंदस्स भत्तंग भुजित्वा कम्मा रस्साती मेसुतं आबाधं संपुसी बुद्धो पबाळहं मारणंतिंक ती. तर याचा अर्थ असा आहे की मी असे ऐकलेले आहे की चुंद लोहार ब्रॅकेटमध्ये सोनार. तर काही ठिकाणी चुंद हा सोनार होता असाही उल्लेख आलेला आहे, काही ठिकाणी चुंद हा लोहार होता असाही उल्लेख आलेला आहे. पण बुद्ध आणि त्यांचा धम्मामध्ये बाबासाहेबांनी जो काही उल्लेख केलेला आहे तो लोहार म्हणून उल्लेख केलेला आहे. तर मी असे ऐकले आहे की चुंद लोहाराच्या घरी भोजन केल्यानंतर बुद्धाला विकार उत्पन्न झाला व त्यातच त्यांना परिनिर्वाण प्राप्त झाले, हे पहिलं वाक्य आहे. मग पुन्हा तथागतांनी सुद्धा म्हटलेले आहे की हे आनंद मला देण्यात आलेले हे दोन्ही भोजनदान सारख्याच महत्वाचे आहे, समान फळ देणारे आहे, तसेच इतर लोकांच्या भिक्षादानापेक्षाही अतिशय महान फलदायक आणि महान आधार देणारे आहे. तर एकीकडे भगवान बुद्ध असंही म्हणतात की चुंदाच्या घरी भोजन केल्यानंतर बुद्धाला विकार उत्पन्न झाला, म्हणजे मी असे ऐकलेले आहे की असा आहे, मी असे ऐकलेले आहे की असा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. काय ऐकलेले आहे की चुंदाच्या घरी भोजन ग्रहण केल्यानंतर बुद्धामध्ये विकार उत्पन्न झाला आणि त्यातून त्यांचं परिनिर्वाण झालं असं मी ऐकलेलं आहे. दुसरी बाब काय आहे? दुसरी बाब प्रत्यक्ष तथागताने म्हटलेली आहे. पहिली बाब त्यांनी ऐकलेली आहे, दुसरी बाब प्रत्यक्ष तथागताने म्हटलेली आहे. आणि काय म्हटलेलं आहे तथागतांनी हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे. ते आनंदाला उद्देशून भगवान बुद्ध म्हणतात की हे आनंद मला देण्यात आलेले हे दोन्ही भोजनदान, पहिलं सुजाताचं आणि दुसरं चुंदाचं, तर दोनही भोजनदान सारखेच महत्वाचे, समान फळ देणारे, तसेच इतर लोकांच्या भिक्षादानापेक्षाही
अतिशय महान फलदायक आणि महान आधार देणारे आहेत. अशा पद्धतीनं हे भगवान बुद्धाचं वाक्य आलेलं आहे. दोन वाक्यांमध्ये एक प्रकारे कॉन्ट्राडिक्टरी आहे. आणि म्हणून हा प्रश्न उपस्थित झाला त्यांच्या समोर की जर चुंदाचं भोजन ग्रहण करून बुद्धाची तब्येत बिघडली आणि त्यातून त्यांचं परिनिर्वाण झालं, तर मग दुसरं भगवान बुद्धाचं म्हणणं असं आहे की हे दोनही भोजनदान अति महाफलदायक आहेत, श्रेष्ठ अशा पद्धतीचे हे भोजनदान आहेत. तर मग हे एक तर पहिलं वाक्य असत्य असेल किंवा दुसरं वाक्य असत्य असेल, तेव्हा सत्य काय हे मला आपण पटवून सांगावं, अशा पद्धतीचा हा प्रश्न भंते नागसेनासमोर राजा मिलिंदांनी उभा केलेला आहे. तर मग तेव्हा भंते नागसेन, जे भिक्षादान विषासारखे आहे, ज्यामुळे रोग उत्पन्न होतात, आयुष्य नष्ट होतो, भगवंताच्या जीवनाचा अंत होते, असं हे भोजनदान महान फळ देणारं कसं असू शकेल? त्यामुळे या प्रश्नाचं आपण खंडन करावं. तर मग भंते नागसेन म्हणतात, भगवान बुद्धाने म्हटलेले आहे की हे आनंदा, मला देण्यात आलेले हे दोन्ही भोजनदान सारख्याच महत्वाचे, समान फळ देणारे आणि इतर भोजनदानापेक्षाही अतिशय महान फलदायक आणि महान आधार देणारे आहे. ते दोन कोणते? तर एक ते जे भोजन ग्रहण करून तथागत सर्वश्रेष्ठ सम्यक संबोधीला प्राप्त करून अभिसंबुद्ध तथागत उपाधिरहित निर्वाण धातूला प्राप्त करून परिनिर्वाणास प्राप्त होत आहेत. अशा तऱ्हेने हे दोन भोजनदान महान फलदायक आहे. म्हणजे एकाचा संदर्भ संबोधी प्राप्तीशी आहे, एकाचा संबंध संबोधी प्राप्तीशी आहे, आणि दुसरा जो संबंध म्हणजे संबंध आलेला आहे, दुसऱ्या भोजनाचा संबंध आलेला आहे, तर जी काही सम्यक संबोधी त्यांनी प्राप्त केलेली होती, ती प्राप्त केल्यानंतर अभिसंबुद्ध तथागत उपाधिरहित निर्वाण धातूला प्राप्त करून परिनिर्वाणास प्राप्त होत आहेत. आणि या अर्थानं हे जे भोजनदान आहे ते महान फलदायी ठरलेले आहे. तर या दोन बाजू आहेत. एक बाजू निर्वाण प्राप्त करणे आणि त्या निर्वाण प्राप्तीनंतर महापरिनिर्वाणाला सामोर जाणे, या दोन घटना. आणि या दोन घटना प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडत असतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये महापरिनिर्वाण नाही घडत, तर जन्म आणि मृत्यू घडतो. बुद्धाच्या जीवनामध्ये महापरिनिर्वाण घडून येते आणि ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. ते केव्हा ना केव्हा त्यांना मृत्यू येणारच, महापरिनिर्वाण होणारच, ठीक नाही. त्याच्यामुळे अंतिम भोजन केलेल्यावर तो दोष मरणं हे काही बरोबर नाही. आणि ते भगवान बुद्धांनी त्यांच्या जीवनामध्ये ते गोष्ट म्हणजे सिद्ध केलेली आहे किंवा त्याच्यावर क्लरिफिकेशन सुद्धा दिलेलं आहे. महापरिनिर्वाणाच्या वेळी तथागत बुद्ध भगवंत आनंदाला म्हणतात की हे आनंदा, जा आणि चुंद लोहाराला समजव, है ना, त्याची समजूत घाल. कारण लोकांनी उद्या त्यांच्यावर दोष देऊ नये की त्यांचं भोजन केल्यामुळे तथागतांचं महापरिनिर्वाण झालं, तथागतांना बाधा झाली, असं लोक त्यांच्यावर आरोप घेऊ नये. म्हणजे असं सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितलेलं आपल्याला अनेक आपल्या बौद्ध साहित्यामधून आपल्याला उल्लेख मिळते. आणि ही बाब अगदी भगवान बुद्ध शरीर सोडायच्या अगोदरच क्लिअर करतात, सगळ्यांना समजावून सांगतात की बघा, तुम्ही त्यांना दोष देऊ नका, त्यांना दोष देऊ नका, चुंदाला दोष देऊ नका. तर आपल्या सर्वांना माहित आहे की वैशाली या ठिकाणी भगवान बुद्ध काही काळ राहिल्यानंतर वैशालीमध्येच भगवान बुद्धांनी आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केलेली होती. आणि इथून पुढे 3 महिन्यानंतर माझं महापरिनिर्वाण होईल, अशा पद्धतीची घोषणा त्या ठिकाणी वैशालीला तथागताने केलेली होती. आणि मग वैशालीवरून पुढे आपला प्रवास त्यांनी सुरू केलेला होता. आणि आपल्या सर्वांना माहित आहे की वैशाली हे अतिशय प्रिय असं त्यांचं ठिकाण होतं. त्या लोक, ते वैशालीचे जे लोक ज्या पद्धतीनं आचरण करायचे, त्यामुळे तथागतांना ते प्रिय वाटायचे. त्यांच्या संदर्भामधलं तथागतांचं स्टेटमेंट सुद्धा आपल्याला माहित आहे की ज्यांनी तावंतीच देवता पाहिल्या नसेल त्यांनी वैशालीच्या लोकांकडे पाहावं, म्हणजे इतकं श्रेष्ठ धम्मजीवन ते जगत होते. आणि ते वैशाली सोडताना भगवान बुद्ध वैशालीच्या सीमेवर जाऊन मागे वळून पाहतात वैशालीकडे. आणि
त्यांच्याकडे एक भिक्षापात्र असते, ते भिक्षापात्र सुद्धा वैशालीच्या लोकांना ते दान देतात आणि वैशालीच्या सीमेवर जाताना ते वैशालीचं अंतिम दर्शन घेतात, मान वळवून एक नजर वैशालीकडे टाकतात आणि तिथून ते पुढचा प्रवास सुरू करतात. तर मग आपल्याला माहित आहे की ते वैशालीवरून निघतात, वैशालीवरून ते भंडग्रामामध्ये जातात, भंडग्रामावरून ते हट्टीग्रामला जातात, असा उल्लेख आपल्या साहित्यामध्ये आलेला आहे. आणि मग तिथून ते पुढे जातात, पुढे तिथे पावाजी नगरी आहे, पावानगरीमध्ये त्या ठिकाणी ते जातात आणि पावानगरीमध्ये या चुंद लोहाराचंच एक आम्रवन असते, त्या चुंद लोहाराच्या आम्रवनामध्ये ते वास्तव्य करतात. त्या ठिकाणी ते थांबतात आपल्या भिक्खू संघासहित, आनंदासहित त्या ठिकाणी ते पावानगरीमध्ये जातात आणि पावानगरीमध्ये त्या आम्रवनामध्ये जे चुंदाचंच आम्रवन असते तिथे ते थांबतात. मग चुंदाला माहित पडते की भगवान बुद्ध, आणि तो चुंद म्हणजे भगवान बुद्धाचा उपासकच असतो, भगवान बुद्धाचा उपासक असतो, भगवान बुद्धाचा तो फॉलोअर असतो, नाही का. त्याचा संपूर्ण परिवार भगवान बुद्धाचा फॉलोअर असतो. आणि मग त्याला जेव्हा माहित पडते की भगवान बुद्ध आपल्या आम्रवनामध्ये येऊन थांबलेले आहे, तेव्हा आपले सर्व कामं त्या ठिकाणी सोडून तो आम्रवनामध्ये येतो, बुद्धाच्या समीप जाऊन बसतो, बुद्ध त्याला काही मार्गदर्शन करतात. आणि मग हा जो चुंद आहे तो संपूर्ण भिक्खू संघासहित तथागत भगवान बुद्धाला आपल्या घरी भोजनदानाचं निमंत्रण देतात. भगवान बुद्ध मौन राहून त्याला संमती सुद्धा देतात. आणि मग दुसऱ्या दिवशी चुंदाच्या घरी आपल्या संपूर्ण भिक्खू संघासहित भगवान बुद्ध भोजनासाठी येतात. अतिशय श्रद्धावान उपासक असल्यामुळे भगवान बुद्धासाठी मिष्ठान्न तयार करतो, विविध पद्धतीचे व्यंजन तो तयार करतो, त्यामध्ये जे वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून खीर सुद्धा तयार करतो. आणि त्यासोबतच एक जे मशरूम वगैरे असतात त्याला सुकर मद्दो या ठिकाणी म्हटलेलं आहे. काही लोक म्हणतात ते डुकराचं मांस होतं वगैरे वगैरे, त्यामध्ये काही तथ्य नाही. अनेक लोकांनी हे सिद्ध केलेलं आहे किंवा अनेक लोकांनी हे म्हणजे मान्य केलेलं आहे की ते डुकराचं वगैरे मांस नव्हतं. सुकर शब्द आलेला आहे, तो सुवर्ण शब्द नसून सुकर शब्द आहे. आणि सुकर मद्दो म्हणजे एक प्रकारचं जे मशरूम असते त्याला सुकर मद्दो म्हटलं गेलेलं आहे. आणि ते सुद्धा त्यांनी भगवंताला म्हणजे त्या ठिकाणी एक व्यंजन म्हणून वाढलेलं होतं. आणि ते व्यंजन, ते सुकर मद्दो, खीर, इतरही ज्या काही वस्तू आहेत त्या भगवान बुद्धांनी ग्रहण केलेल्या होत्या. आणि आपल्याला हे माहित आहे की भगवान बुद्ध वृद्ध झालेले होते, भगवान बुद्धाचं शरीर जे आहे ते थकलेलं होतं. अगोदरच भगवान बुद्धाला काही व्याधी जडलेल्या होत्या, अतिसार जडलेला होता. आपणा सर्वांना माहित आहे की अशा पद्धतीनं भगवान बुद्धाचं जे शरीर होतं ते क्षीण झालेलं होतं, त्यांची पाचनशक्ती कमी झालेली होती. ह्या सगळ्या शारीरिक बाबी भगवान बुद्धाला अगोदरच जडलेल्या होत्या. आणि त्यातच हे पचायला जड असं जे सुकरमद्द होतं ते त्यांनी ग्रहण केलेलं होतं. आणि म्हणून ते न पचल्यामुळे त्यांची जी तब्येत आहे ते अधिक बिघडली गेली आहे. हा संदर्भ या ठिकाणी आलेला आहे है ना. तर अशा पद्धतीनं भगवान बुद्धांनी चुंदाचं भोजन ग्रहण केल्यानंतर त्यांचा जो आजार होता तो आजार थोडासा अधिक बळावला ना. त्यांच्या म्हणजे अतिसार त्यांचा तो रोग होता तो पुन्हा वाढला. पण भगवान बुद्ध स्मृती संपजन्यामध्ये राहत होते. भगवान बुद्ध ह्या ज्या काही शारीरिक वेदना होत्या त्या शारीरिक वेदना सहन करण्याची त्यांच्यामध्ये पात्रता होती, कारण मन हे त्यांचं एक प्रकारे म्हणजे उपेक्षा भावनेमध्ये असल्यामुळे शारीरिक वेदना सहन करण्याची सुद्धा त्यांच्यामध्ये ती ताकद होती आणि ते सहन करत होते. आणि मग तिथून ते कुशीनाराकडे जायला निघाले. आपल्या सर्वांना माहित आहे की पावामध्ये त्यांचं चुंदाच्या घरी भोजन केल्यानंतर कुशीनाराकडे त्यांनी ते जायला निघाले. मार्गामध्ये त्यांना अनेक समस्या आल्या, त्यांना थोडंसं चालणं मुश्किल झालं होतं. अनेक ठिकाणी बसत अनेक ठिकाणी विश्राम करत अनेक ठिकाणी आराम करत आनंदाला म्हणायचे की मी थकलो बाबा, थांब थोडंसं इथे संघाटी टाक, मी थोडा वेळ आराम करू इच्छितो ना. अशा पद्धतीनं ते पुढे चालत मला खूप तहान लागलेली आहे आनंदा, जवळच इथे एक नदी आहे, त्या नदीचं मला स्वच्छ पाणी आणून दे. आणि मग त्यासाठी भगवान बुद्ध बसलेत. म्हणजे जवळ नदी असून सुद्धा ते नदीवर सुद्धा जाऊ शकत नव्हते, इतके थकलेले
भगवान बुद्ध आपल्याला या ठिकाणी दिसून पडतात आणि आनंद त्यांच्यासाठी पाणी आणून देतो आहे. तर ह्या सगळ्या बाबी आपल्याला या ठिकाणी दिसून पडतात. आणि मग भगवान बुद्ध ते पाणी प्राशन करून तिथे पुढचा प्रवासाला ते निघतात आणि पुढच्या प्रवासाला निघाल्यानंतर आपल्या सर्वांना माहित आहे की ते कुशीनगर जे मल्लाची राजधानी आहे ना, मल्लांचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे, मल्ल लोकांचं वास्तव्य त्या ठिकाणी असलेल्या त्या कुशीनगरला त्या ठिकाणी येतात. आणि मग कुशीनगरला आल्यानंतर ते त्या ठिकाणी म्हणतात की मी आनंदा, आता मी थोडं थकलेलो आहे, तर माझ्यासाठी या शाल वृक्षाच्या खाली ना माझ्यासाठी काय अंथरूण पांघर. आणि मग त्या दोन शाल वृक्षाच्या मध्यभागी भगवान बुद्धासाठी आनंद बिछाईत टाकतो आणि भगवान बुद्ध त्या ठिकाणी आडवे होतात. आणि मग अशा पद्धतीनं त्या कुशनाराच्या उपवनामध्ये भगवंताला महापरिनिर्वाण प्राप्त होते. ही सगळी घटना आपणा सर्वांना अगदी चांगल्या पद्धतीने माहीत आहे. तर मग या ठिकाणी प्रश्न हा आहे की चुंदाच्या भोजनामुळे भगवंताला महापरिनिर्वाण प्राप्त झालं असं जे काही या ठिकाणी म्हटलेलं आहे, त्याचं उत्तर नागसेन या ठिकाणी जे काही दिलेलं आहे ते म्हणतात की त्यांचे ते भोजन अनेक गुणांनी युक्त होते, ज्याची अनेकांनी प्रशंसा केलेली आहे. हे राजा, देवतांनी सुद्धा प्रसन्न मनाने म्हटलेले आहे की भगवंताचे हे अंतिम भोजन दान आहे. त्यातून सुकर मद्धवच्या कोमलतेमध्ये दिव्य शक्ती सामावलेली होती, त्यामुळे ते पचण्यास हलके, खाण्यास रुचकर व पोषक होते. हे राजा, ते अन्न ग्रहण केल्यामुळे बुद्धाला कोणताही विकार उत्पन्न झालेला नाही. सत्य हे आहे की भगवंताच्या प्रकृती दुर्बलतेमुळे त्यांचे शरीर वयोमानामुळे थकलेले असल्यामुळे वयसंस्कारामुळे विकार उत्पन्न झाला व तो विकार अधिकाधिकच वाढत गेला. काही ठिकाणी असाही उल्लेख आलेला आहे की भगवान बुद्धाला वाढणाऱ्या जे काही व्यंजन आहे, ज्या काही वस्तू आहे, ज्या काही भाज्या आहेत, त्या संदर्भाने त्यांना ते अपायकारक होऊ नये म्हणून जीवकाशी सुद्धा त्यांनी चर्चा केलेल्या आहेत आणि जीवकाला विचारून त्यांनी त्या पद्धतीचे व्यंजन बनवलेले आहे, असाही काही ठिकाणी मला उल्लेख आढळलेला आहे. बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये हा उल्लेख आढळलेला नाही, परंतु काही वेगळ्या ठिकाणी मला हा उल्लेख आढळलेला आहे की त्यांनी जीवकाला सुद्धा या संदर्भामध्ये विचारणा केलेली होती की कुठल्या पद्धतीच्या भाज्या भगवान बुद्धाला जे देण्यात याव्या, या संदर्भाने सुद्धा जीवकासोबत त्यांनी चर्चा केलेली होती. आणि म्हणून या ठिकाणी जो उल्लेख आलेला आहे की त्या पचण्यास हलक्या होत्या, रुचकर होत्या, पोषक होत्या. कोणताही श्रद्धावान उपासक आपल्या शास्त्राला इजा होईल, बाधा उत्पन्न होईल, अशा सब्जा वाढण्याची कोणाच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होणार आहे? नाही ना. म्हणून जे काही अन्न तो वाढेल ते त्याचं पोषणासाठी, त्यांचं पोषण झालं पाहिजे याच भावनेनं वाढेल ना. कोणाच्याही मनामध्ये असा भाव, मग चुंदाच्या मनामध्ये असा कसा का भाव उत्पन्न होऊ शकणार? तर अशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये जो काही भाव होता तो शुद्ध होता आणि बुद्धाला पोषक अशाच पद्धतीचं आपण अन्न त्यांना वाढलं पाहिजे, हीच त्याच्या पाठीमागची त्यांची भूमिका होती आणि त्याबद्दल त्यांनी जीवकासोबत चर्चाही केल्या होत्या, असेही उल्लेख काही ठिकाणी आपल्याला आढळून येते. आणि याही ठिकाणी तो उल्लेख आपल्याला आढळून येते की त्यांनी जे काही भगवान बुद्धाला वाढलं ते पचण्यास हलके, खाण्यास रुचकर आणि पोषक होते. परंतु भगवान बुद्धामध्ये अगोदरच जो काही विकार उत्पन्न झालेला होता आणि त्यामुळे ते दुर्बल झालेले होते, शरीराच्या म्हणजे वयोमानामुळे ते थकलेले होते आणि वय संस्कारामुळे विकार उत्पन्न झाला व तो विकार अधिकाधिक वाढत गेला. पुढच्या प्रवासामध्ये तो विकार अधिकाधिक वाढत गेला, हे या ठिकाणी स्पष्टपणे राजा मिलिंदाला भंते नागसेनानी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतात की ज्याप्रमाणे हे राजा, प्रज्वलित केलेल्या अग्नीमध्ये आग उत्पन्न करणाऱ्या वस्तू पुन्हा पुन्हा टाकत राहिल्यास ती अग्नी अधिक प्रज्वलित होत राहते, त्याचप्रमाणे हे राजा, भगवान बुद्धाच्या क्षीण झालेल्या शरीरामुळे वयसंस्कारामुळे विकार उत्पन्न होऊन ते अधिकाधिक वाढतच गेले. ज्याप्रमाणे हे राजा, पोटामधील अन्न पचविण्याची शक्ती कमी झाल्यामुळे खाल्लेले अन्न पचविणे अशक्य होते, त्याचप्रमाणे हे राजा, भगवान बुद्धाच्या प्रकृती दुर्बलतेमुळे वयसंस्कारामुळे विकार उत्पन्न होऊन ते अधिकाधिक वाढतच गेले. हे राजा,
त्या भोजनदानामध्ये काहीही दोष नव्हता, म्हणून त्यांना दोष देणे योग्य नाही. राजा मिलिंदानेही सांगितलं आणि प्रत्यक्ष भगवान बुद्धांनी सुद्धा त्या काळामध्ये ही बाब त्याच वेळेस स्पष्ट केलेली होती. आणि म्हणून या ठिकाणी हे जे काही उल्लेख आलेला आहे की हे भोजनदान शेवटचं भोजनदान होतं आणि हे भोजनदान ग्रहण करून भगवान बुद्ध महापरिनिर्वाणाला सामोर गेलेले होते. तर महापरिनिर्वाण साध्य करणं, महापरिनिर्वाणाला जाणं ही गोष्ट स्वाभाविक आहे. स्वाभाविक आहे, कारण जे काही भौतिक शरीर प्राप्त झालेलं आहे त्या भौतिक शरीराचा त्याग तो एक ना एक दिवस होणारच आहे. ते सोडावंच लागणार आहे, ते भौतिक शरीर त्यागावंच लागणार आहे. आणि या अनुषंगाने चुंदाने जे काही भोजन दिलेलं होतं ते भोजन अंतिम भोजन ठरल्यामुळे त्या अंतिम भोजनाचा जो काही परिपाक आहे, पुण्याचा परिपाक आहे, तो तेवढाच महत्वाचा आहे आणि तेवढ्याच म्हणजे त्या दानाला सुद्धा महत्व दिलेलं आहे. भगवान बुद्धांनी सुद्धा त्या दानाला महत्व दिलेलं आहे. आणि म्हणून हे राजा धर्माच्या गंभीर स्वरूपाला प्राप्त केल्यामुळे ते दोन भोजनदान इतर लोकांनी दिलेल्या भोजनदानापेक्षाही अतिशय महान, लाभदायक व आधार देणारे आहेत. तर ते म्हणतात की भंतेनाथ सेन धर्माच्या कोणत्या गंभीर स्वरूपाला प्राप्त केल्यामुळे ते भोजनदान इतर लोकांनी दिलेल्या भोजनदानापेक्षाही अधिक महान, लाभदायक व आधार देणारे ठरलेले आहे. धर्माच्या कोणत्या गंभीर स्वरूपाला प्राप्त केल्यामुळे ते भोजनदान लाभदायक ठरलेले आहे. आता इथे धर्माचे जे गंभीर स्वरूप आहे तर या ठिकाणी उल्लेख आलेला आहे की हे राजा क्रमाने 9 प्रकारांच्या विहाराची. आता काही पुस्तकामध्ये असा हा उल्लेख आलेला नाही, काही पुस्तकामध्ये थोडा वेगळा उल्लेख आलेला आहे, पण या पुस्तकामध्ये हा उल्लेख आलेला आहे की क्रमाने 9 प्रकारच्या विहारांची. तर विहार म्हणजे आपण ज्याला विहार म्हणतो ते 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 विहार नाही. तर बुद्ध ज्या पद्धतीनं वागत होते, ज्या पद्धतीची त्यांची मनोअवस्था होती, ज्या पद्धतीची त्यांची चित्ताची अवस्था राहायची, त्यांची दिनचर्या, रोजची जी काही त्यांची दिनचर्या होती ती दिनचर्या म्हणजे त्याला विहार म्हटलेलं आहे. हे विहार नाही जे आपण बांधलेले आहे, ते विहाराचा या ठिकाणी काही संबंध नाही. तर विहार म्हणजे दैनंदिनी दिवसभर आपण कसे घालवतो, आपल्या चित्ताची गती काय असते किंवा आपली चित्त अवस्था काय असते, कोणत्या भावनेमध्ये आपण जगतो, कोणत्या चित्तावस्थेमध्ये आपण जगतो, याला विहार म्हटलेला आहे. आणि या ठिकाणी ज्या विहारांचा उल्लेख आलेला आहे ते म्हणजे मेत्ता भावना, करुणा विहार, मुदिता विहार, उपेक्षा विहार, यालाच ब्रह्मविहार म्हटलेला आहे आणि 5वं ब्रह्मविहार म्हणूनच उल्लेख आलेला आहे. तर ह्या 4 विहारांना ब्रह्मविहार म्हटलेला आहे. मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. तर तथागत भगवान बुद्ध या 4ही विहारामध्ये सतत रममाण असतात. दिवस रात्र प्रत्येक क्षण भगवान बुद्ध या 4 भावनेमध्ये रममाण असतात. या 4 भावना सतत बुद्धामध्ये म्हणजे विराजमान असतात. नंतर दिव्य विहार, दिव्य म्हणजे दिव्य असं विहार. तर या विहारामध्ये सुद्धा भगवान बुद्ध म्हणजे विहार म्हणजे आपलं जीवन घालवित असतात. अनेक गोष्टींची त्यांना माहिती असते, अनेक गोष्टी ते जाणून घेऊ शकतात, अनेक गोष्टींबद्दल ते चिंतन करतात. एकांतवासामध्ये ते चिंतन करतात. आपण बघितलं 3 महिन्याच्या एकांतवास ते कशासाठी करतात, गरज नसताना. तर एकांतवासामध्ये ते चिंतन करतात. अनेक वेळा भगवान बुद्धांना चिंतन करताना आपण बघितलेलं आहे. अनेक लोकांची गती ते जाणतात. भिक्षाटनाला निघत असताना चिंतन करतात की आज मला कोणत्या गावाला मध्ये जायची गरज आहे, आज माझी कुठल्या गावामध्ये गरज आहे ते जाणतात. ती गरज जाणून ते त्या पद्धतीनं मार्गक्रमण करत असतात. तर याला दिव्य विहार असं म्हटलेलं आहे. अरिष विहार याबद्दल मला काही कल्पना नाही. आणि मग पुढे प्राप्ती अनुलोम सरळ पद्धतीने व प्रतिलोम उलट पद्धतीने केल्यामुळे ते 2 भोजनदान इतरांच्या भोजनदानामध्ये महान लाभदायक ठरलेले आहे. तर इथे अनुलोम आणि प्रतिलोम असा शब्द आलेला आहे. आणि हा अनुलोम आणि प्रतिलोम आपण प्रतित्य समुत्पादाच्या सिद्धांताच्या संदर्भाने आपण ऐकलेला आहे. प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत आपण ज्यावेळेस अभ्यासतो त्यावेळेस अगोदर अनुलोम
म्हणजे काय, अविद्या पच्चया संखार, संखार पच्चया विज्ञान, विज्ञान पच्चया नामरूप, आणि पुढे ही कडी जाती पच्चया जरा मरण शोक परिदेव दुःख दो मनस्तुपायाचा संभवंती. अशा पद्धतीनं हे जे काही प्रतीच्य समुत्पादाचा जो काही सिद्धांत आहे, जो वैश्विक सिद्धांत आहे, आपल्या संपूर्ण अस्तित्वाच्या संबंधाने तो जो काही सिद्धांत भगवान बुद्धाने मांडलेला आहे, तो अनुलोम पद्धतीनं असा बुद्ध पाहत असतात, किंवा आपल्यालाही त्या पद्धतीनं आपण अनुलोम पद्धतीनं पाहत जातो. आणि मग त्याच सिद्धांताला आपण प्रतिलोम पद्धतीनं पाहतो, नाही का. अविज्ञाय असेस विराग निरोधा संखार निरोधो, संखार निरोधा वियान निरोधो, वियान निरोधा नामरूप निरोधो, नामरूप निरोधा तडायतने निरोधो. म्हणजे आता पूर्वी उत्पन्न होण्यासंबंधी आहे उपज्यत्वा, आणि दुसरा जो प्रतिलोमाचा संदर्भ आहे तो निरुज्जंती या अर्थाचा आहे. म्हणजे अनुलोम म्हणजे कसा निर्माण होते, कशाच्या प्रत्ययानं काय निर्माण होते, है ना, कशाच्या प्रत्ययानं काय निर्माण होते, हे जे काही सांगितलं गेलेलं आहे. अविद्येच्या प्रत्ययाने काय निर्माण होते, संस्कार निर्माण होतात. संस्काराच्या प्रत्ययाने विज्ञान निर्माण होते. तर ही जी काही शृंखला आहे, ही शृंखला म्हणजे अनुलोम. आणि मग याच्या निरोधाने हे निरोध होतो, त्याच्या निरोधाने ते निरोध होते. ही जी काही कडी या ठिकाणी आलेली आहे, ही कडी म्हणजे प्रतिलोम, अनुलोम आणि प्रतिलोम. तर भगवान बुद्धांनी संपूर्ण जीवन जे काही घालवलेला आहे, हा जो त्यांचा जो काही प्रवास होता, तो प्रवास म्हणजे अनुलोम समजायचा. हा खूप कठीण शब्द आहे. आणि निर्वाण धातू प्राप्त झाल्यानंतर, शरीर त्यागल्यानंतर, भगवान बुद्ध महापरिनिर्वाणानंतर त्यांचं काय होते आपल्याला माहित नाही ना. तर ते जिवंत असतात की नसतात, मनरूपाने त्यांचं काय होते, या सगळ्या प्रश्नांना भगवान बुद्धांनी काही उत्तरं दिलेली नाही. म्हणून तथागता संदर्भाने जे काही प्रश्न आलेले आहेत, त्या प्रश्नांना मौन राहूनच भगवान बुद्धाने उपदेश केलेला आहे. आणि त्याला आपण प्रतिलोम म्हणूया. तर हे दोनही पद्धतीनं, सरळ पद्धतीनं आणि उलट पद्धतीनं, आहे की नाही. तर या दोनही पद्धतीनं बुद्धाचा जो काही वास्तव्य आहे, विहार आहे, तर परिनिर्वाणाला प्राप्त केल्यानंतर, कारण भगवान बुद्धाचं अस्तित्व आहे की नाही हे काही कोणी सांगू शकत नाही, ते भगवान बुद्धांनी सांगितलेलं नाही. पण चुंदाच्या त्या भोजनामुळे त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झालं. आणि महापरिनिर्वाण प्राप्त होणं म्हणजे ही सुद्धा एक अलौकिक घटना आहे, अलौकिक घटना. कारण कोणीही माणूस इथे कायमस्वरूपी या ठिकाणी टिकणारा नाही आहे. आणि त्याचा सिद्धांत आहे तो बुद्धालाही लागू आहे. म्हणून जे भौतिक शरीर आहे ते त्यांना त्यागावंच लागणार होतं, आणि ते चुंदाच्या भोजनामुळे त्यांना ते त्यागता आलं, नाही का. चुंदाच्या भोजनामुळे म्हणजे शेवटचं भोजन ग्रहण करून त्यांनी आपलं शरीर त्यागलेलं आहे. आणि महापरिनिर्वाण याला धातू सुद्धा म्हटल्या गेलेला आहे, निर्वाण धातू असं सुद्धा म्हटल्या गेलेलं आहे. तर त्या महापरिनिर्वाणाला ते उपलब्ध झाले. आणि या कारणामुळे चुंदाचं जे भोजन आहे त्याला अतिशय महत्वाचं स्थान या ठिकाणी लाभलेलं आहे. तर अशा हा विहार भगवान बुद्धाचा या ठिकाणी सांगितलेला आहे. अनुलोम आणि प्रतिलोम पद्धतीनं सुद्धा हा विहार या ठिकाणी दाखवला गेलेला आहे. तर प्राप्ती अनुलोम आणि प्राप्ती प्रतिलोम. तर प्राप्ती बुद्धत्वाची, त्याला आपण अनुलोम म्हणूया, आणि प्राप्ती निर्वाणाची, त्याला आपण प्रतिलोम म्हणूया. बरोबर आहे. म्हणजे मला म्हणजे मी जे काही गेस केलं त्या आधारावर मी या ठिकाणी सांगत आहोत. बरोबर असेल नसेल मला माहित नाही, परंतु मी जो अर्थ काढला तो या अर्थाने काढलेला आहे. आणि म्हणून हे दोनही जे काही भोजन होते ते दोनही भोजन एक महान भोजन म्हणून, आणि त्याचा तेवढाच जे फल आहे ते जेवढं सुजाताला प्राप्त झालं तेवढं चुंदाला सुद्धा प्राप्त झालेलं होतं. तर पुढे म्हटलेलं आहे की भंतेनाथसेन, तथागताने या दोन्ही दिवशी क्रमाने 9 प्रकारच्या विहारांच्या प्राप्तीच्या वेळी अनुलोम प्रतिलोम पद्धतीचा स्वीकार केलेला होता काय? होय राजा, केलेला होता. भंतेनाथसेन, आश्चर्य आहे, अद्भुत आहे. ज्या बुद्धभूमीमध्ये दानाला अतिशय महत्व आहे त्यात या 2 भोजनदानाचं फार महत्व आहे. येथे या 9 प्रकारच्या विहारांच्या प्राप्तीला महान अर्थ प्राप्त झालेला आहे.
हे दोन महान लाभदायक ठरलेले आहे, महान आधार ठरलेले आहे. तर अशा पद्धतीने या दोन भोजनांची महत्ता या ठिकाणी विशद केलेली आहे. या ठिकाणी मला जे काही सांगता आलं ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी शांतपणे ग्रहण केलं त्याबद्दल आपण सर्वांचं सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.